सर्वांना जय बाळूमामा. सकाळीच आवरून जरा चोकोस वगैरे खाऊन, भांडी वगैरे धुवून घेतली सकाळी नाश्त्याचे ते. मग कपडे वाळत घालून येऊस तोपर्यंत ते पण वाळलेलेत म्हणून लावून घेतलीत भांडी पण लगेच. आज खूपच गडबड झालती कारण की आम्हाला जायचं होतं गावी जतला. का ते सांगते पुढे. मग नंतरनं वरनं कपडे पण आणलीत जरा सुकलेलीत कारण की आता आम्ही 2 दिवस नसणार. मग कपडे वर कसं ठेवायचे त्यासाठी मग खाली आणले. मग सगळे कपडे दोरीवरती सुकत घातले. मी आणि शोना आवरून काकींकडे गेलो. आहो आवरायचे होते म्हणून तसंच होतं. फायनली आहो आले आणि आम्ही पण निघालो. मग काय नेहमीचं शोनाचं आणि माझं. मग थोडं पुढं गेल्यावरती वडापाव खाल्लो. मग माझं खाऊस तोपर्यंत ह्या दोघा बाप-लेकींचे असे काहीतरी नखरे चालू होते. मग पुढं हायवेला असं खूप छान असं पिवळी फुलं लागलेलीत. कशाचं होतं काय माहीत नाही, शोपीस असणार. मग फायनली आम्ही आलो जतमध्ये. मग शोनाची आणि त्यांच्या आईची अशी मस्ती सुरू होती. मग आम्ही गेलो जरा बाहेर. दाबेली खाल्ली, परत राजाभाऊची पावभाजी खाल्ली. मग आमची सकाळ असं काहीतरी सुरू झाली. फोटो वगैरे काढून घेतलो. ह्या काकींच्या आई आहेत. 105 वय आहे त्यांचं. अजून कशा आहेत खणखणीत. पहिल्याची लोकं ती वेगळीच. मग आमचा 170 किलोमीटरचा प्रवास आत्ता सुरू झाला. अंबाबाईचं दर्शन घेतलं. मग पुढं येऊन यल्लामाचं दर्शन घेणार होतो तोपर्यंत काय पाळणे तेन जोडायचं तयारी चालू होती. कारण की आता आमची यात्रा येणार. 16 तारखेला यात्रा आहे जतची. खूप मोठी यात्रा असते ही आमची यल्लामा देवी. मग नंतरनं काकींनी त्यांच्या तोपर्यंत लसूण हरभऱ्याची भाजी घेऊन ठेवलेली. मग आता खरं तर प्रवास आता सुरू झाला. मग आम्ही जाणार होतो कोल्हापूरला. मग शोनाचं तरी काय आमच्या गाडीवर वारं लागलेलं झोपायचं सुरू होते. मग जरा पुढं आलो थांबलो. मग आम्ही खरसुंडी सिद्धनाथाला आलो. कुळदैवत आहे ते. मग गर्दी होती तशी पण दर्शन पण मस्त झालं. मग शोनाचं आमच्या न सांगता नमस्कार करायचं ते सुरूच होतं. मग आम्ही तिथून निघालो दर्शन वगैरे घेऊन. मग भिवघाटमध्ये आल्यावरती वडापाव वगैरे खाल्लं, चहा वगैरे पिलो. मग त्या काकांनीच तिला घेऊन असं मांडीवरती बसलेले. मग तिला बिस्किट वगैरे खायला द्यायचं, तिला हे दाखव ते दाखव करत ते बसलेले. मग फायनली आमचं 180 किलोमीटरचा प्रवास आम्ही 2 व्हीलरवरती करून घरी परत आलो. खूप मनाला भारी वाटलं. मग घरी आल्यावर परत काय बाहेर जायची कॅपॅसिटी तर नव्हतीच, म्हणून मग घरातच जेवण केलं. तर असाच होता आमचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांना जय बाळूमामा.